पश्चिम आखातात युद्ध सुरू झालं. झळ त्याची भारतासह जगाला सहन करावी लागली. मात्र भारतात गॅस टंचाई बाजू लागली आणि त्यामुळेच काळा बाजार सुरू झाला. त्यामुळेच यवतमाळच्या महागाव तालुक्यात 13 सिलेंडर जप्त करण्यात आलेत. हॉटेल आणि रेस्टॉरंटवरती टाकलेल्या धाडीत घरगुती सिलेंडर जप्त झालेले आहेत. पुरवठा विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काल 33 सिलेंडर जप्त केल्यानंतर आज पुन्हा 13 सिलेंडर जप्त करण्यात आलेत. तिथे नांदेडमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अद्याप तुटवडा कमी झालेला नाही आणि अशा स्थितीत व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी हॉटेल चालकांनी चुलीचा वापर सुरू केलाय. शहरातील कोचिंग क्लासेस परिसरात अनेक लहान मोठे नाश्त्याचे ठेले आहेत आणि या ठेले चालकांचं पोटच या व्यवसायावर आहे. त्यामुळे सिलेंडर मिळत नाही, म्हणून या मंडळींनी ठेला सुरू ठेवण्यासाठी चुलीचा वापर सुरू केलाय. व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना शहरात देखील चुलीवरच्या अन्नाची चव चाखता येते. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटत आहेत. गॅस टंचाईमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल होत असतानाच हिंगोली जिल्ह्यातल्या दाटे गाव मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण हे गाव आता गॅस सिलेंडरवर नव्हे तर बायोगॅसवर अवलंबून आहे. गावात तयार होणाऱ्या बायोगॅसवरच आता स्वयंपाक केला जातोय. जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीतही पोषण आहार बायोगॅसवरच शिजवला जातोय. त्यामुळे गॅस सिलेंडरची गरजच उरलेली नाही. आता हे जे नियोजन केलेलं आहे पूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेलं आहे. शासन आणि ग्रामस्थ ह्याच्या सहकार्याने केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मेन गोष्ट आहे वेस्ट मटेरियल जमा करणं, कलेक्शन करणं. जे गावामध्ये जनावर आहे त्या जनावरांपासून शेण जमा करणं आणि विशेष म्हणजे गावातील जे वेस्टेज पाणी आहे ते जमा करणं आणि शेतामधला जो टाकाऊ भाजीपाला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये उपयोगात येतो आणि त्याच्यापासून गॅस निर्मिती करून आपण त्या ग्रामस्थांना देत आहोत. सिलेंडर झाला आडवा, कसा करू गुढीपाडवा असा सवाल करणारा बॅनर अमरावतीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काँग्रेसनं लावलाय. राजकमल चौकात काँग्रेसकडून सिलेंडरचे प्रतिकात्मक पोस्टर्स लावले गेलेत. सिलेंडर तुटवड्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजपला टोला लगावलाय. गॅस टंचाईनंतर, गॅस दरवाढीनंतर काँग्रेस सातत्यानं आंदोलन करते आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी देखील काँग्रेसनं असा अनोखा बॅनर लावलाय. आज ही जनतेची भावना आहे आणि आज जनतेने ही व्यक्त केलेली आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा. तर या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारख्या आहेत. खरं आमच्या आई आम्हाला कडुलिंबाची पानं आणि गुळ देत असतात. तर जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी जो कडवटपणा फैलवलेला आहे, जो कडवटपणा जनतेच्या आयुष्यामध्ये घोळवलेला आहे, तो कडवटपणा कमी हो त्यांच्या मनातला पण आणि जनतेच्या आयुष्यातला पण, आणि त्यांच्या मनातही थोडासा गोडवा येऊ गुळासारखा.